चांगली गोष्ट आहे थोडीशी. तरी अजून सगळं आधुनिकता आलेली आहे, पण अजून काही गावात नाही आलेली. तर ही कविता मी मुद्दाम का म्हणतो, तर लंडनला क्रॉयडन नावाचे त्याला उपनगर आहे, तिथे माझा कार्यक्रम झाला. आणि ती 5-6 महिन्याची पोटूशी अशी एक मुलगी, मला वाटतं जगतापचा काहीतरी आत्मा असेल, ती आली IT मध्ये होती. ती म्हणली, काका म्हणे तुमची कविता आहे, माझं तासगावचं आजोळ मला आठवतं. तर तेव्हा मला असं वाटतं की माणसांचं आजोळ काय असतं, जुनं तुमच्या आज्या मावशा या कशा सगळ्या कसं त्यांनी लाईफ काढलं स्वयंपाकघर वगैरे. तर ते बघा, तेव्हा चुलीची खूप खूप भोंकली भोंकत, चुलीची खूप खूप भोंकली भोंकत, बाईचा चमचा खाणारा लागायचा, बाईचा चमचा खाणारा लागायचा. आणि घरभर हळूहळू दूर गर्व खाण्याशी विरल गरोट्यातून वर मिळत जायचा. दिसतो आपल्या तंद्रीत राखेला डोळ्यांची उघडतात दिसतो बघा. एका पोझिशनमध्ये राहत नाही, मोठा होतो, लहान होतो, घासून तत्तरची सगळी वाद्य सज्ज अवती होती. ती परा, ती तासराळ, ती पत्रकण्या, हे सगळं कसं छान घासलेलं असायचं बघा. आणि त्याला त्या भांड्याला मोठ्या पातेल्याला आमटी बिमटी वाटायचे, त्याला बाहेरून एक मातीचा हात दिलेला असायचा का, तर पातेल्यात जळू नये म्हणून. त्यांचं एक विज्ञान होतं. घासून तत्तरची सगळी वाद्य, सगळी भांडी नव्हती, ही तिची वाद्य होती. सगळी वाद्य सज्ज अवती होती, ही तिची सनातन बैठक. घरचा घराण्याचा रोजचा दिव्या घराचा शब्द लागायचा सकाळी सकाळी. 3 जिल्हा व्हायचे. आपण काय करू, एवढं श्रीमंत नव्हतो. आता आपल्याला कार्यक्रम मागवता येतं, अमुक मागवता येतं, असं काय होतं का आपल्या वेळेस बघा. मला म्हणतो तर तिची सनातन बैठक घराचा घराण्याचा रोजचा दिव्या घराचा शब्द लागायचा. सकाळी सकाळी प्रकाश पारवला, कवला अडून लोकवत राहायचा. तिच्या अवनत चेहऱ्यावर केशरी उकेट फिरायचा. त्या चुलीतल्या त्या लाकडाच्या जाळाचा असा गालावर एक किरीट पडायची. तिच्या अवनत चेहऱ्यावर केशरी उकेट फिरत राहायचा. इतके क्रमाच्या मात्रा बाई मापत राहायची. परातीच्या अवकाशात तिचं आकाश कुठलं होतं, त्या परातीच्या बाहेर कधी गेली नाही. ती तेवढी फिरून यायची. उद्याने सगळ्याच रागांना सामावून जाते. ही विलंबित धुवून विसाबाईची घराच्या पोटात. आणि सकाळची मैफल आटकता आटकता तिला वेळ लागायचं संध्याकाळी. ते पुन्हा जगात तिथं राहा म्हणजे म्हणा काहीतरी चालू व्हायचं. हे तेव्हा आता आता बघा, आता विचारायचं संपले. आता ती फिरत नाही, चंद्र लायटर धरून, चंद्र लायटर धरून. पूर्वी ते टेपा असायचा, त्या शेण्या असायच्या, त्याच्यावर ते राखे असायचं. म्हणजे खूप 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 करत ती सगळा बरोबर दूर व्हायचा. आता विचारायचं संपले. ती चंद्र नाही, चंद्र लायटर धरून निळ्या 7 रोटीची उभ्या उभ्या ताट मारली आणि तिथं प्लॅटफॉर्म दिलाय. तिला त्याचं सुरुवाती कसं ते असं बसून राहायची. आणि तिचा पाठ देखील एका बाजूनं मोठा असायचा. घरातल्या पुरुषांना चांगली पाठ असायची बघायला. आणि घरातल्या बाईला स्वयंपाक होते ना, तिला असं ते पाठ असायचा. बघा तुम्ही आम्ही केलं बघून असेल तर. आता तिच्यावर उठे जाऊ बाजूने पारा दिल्या जात. बघा त्याच्या गोष्टी काय आम्ही किचनमध्ये केवढ्या सोयी करून दिल्या. तुमच्या आज्यांना यांना तेवढं धुरामध्ये स्वयंपाक करावा लागला. पुरुषांचं टाळ्या वाजवा थोड्या तुम्ही चौक बाजूनी. आता तिच्यावर वेळ चौक बाजूनी पारा दिला जात. ती क्षणावर शांत. तिसऱ्या शेती सरली. पुन्हा गडबडी धावपडी गडबडी. आता तिची कॅसेट सीडी झालेली धापा करून डबे धरून किचनच्या बाहेर मोकळ्या जगा नामीच केली ती इंग्रजच्या सगळ्याबरोबर सेवन करायची धावते मस्तर गाठायला. सेवन करायची धावते मस्तर गाठायला. आणि सगळं घर बेहोश तिच्या लिमिट्सवर, सगळं घर बेहोश तिच्या लिमिट्सवर. वाईटवर घालण्याच्या अगदी होती सुरू होतात केले. आणि चालूच राहतं सकाळ करण्याचा चालूच राहतं अगदी सकाळ. किती आधुनिकता आली तरी महिला या कॉलेजच्या प्रिन्सिपल झाल्या,
आणि चीफ मॅनेजर झालं म्हणजे काही झालं तरी स्वयंपाकघराचं तिथं नातं हे कधीही नसतं. आणि आता सुद्धा घरी पत्नीला त्याबरोबर कधी ताप आला काय आलं तर ती म्हणजे मी कुकर लावून द्यायचे फक्त शिकल्या तुम्ही बोलवा त्यात काय तेवढंच मॅच चालू झालं ते आम्ही बोलत होतो ते 11 शिक्क्या झाल्या तरी आमचं लक्ष नाही तुम्हाला सांगतो कोळसा लावा म्हणजे शिक्क्या पण मोजू शकत नाही करून बघा तर सगळा भाग आहे थोडा थोडी कळत आहे पण समारोपाची जी कविता आहे त्याच्यामध्ये पुरुषांना न्याय दिल्याचा एक छोटी कविता खानदेशचा झाला म्हणून काय झालं शेवटी कापूसच तो कापूसच तो बहिणाबाई नाकातोंडात गेला तशी ती गुंबरून परत मुंबईला आली मग काय तिच्या रंगबऱ्या बायकांनी तिला आधुनिकच बनवलं वापर काय केला 6 वाली पात्रात काढलं आणि बिल काढायचं आणि तिला आठल्या रंगबऱ्या बायकांनी तिला आधुनिकच बनवलं वापर काय केला 6 वाली पात्रात काढलं बिल काढायचं केलं आणि हिंदू परमी गाणी म्हणायला कमी कित्येक म्हणून प्रतीक त्यांनी कृतज्ञतेने तिच्या हरे संसार संसार कसा प्रवास केल्यावर ऐकून आदराने तिला मानसिक प्रवाह भेट दिला मानसिक प्रवाह भेट दिला आणि इथेही पुन्हा ती रात्रीला चिकटली इथेही पुन्हा ती रात्री वेळवती नावाची एक कविता आहे तर वेळोवेळी स्त्री काही वेगळा परिसरात त्या लोकांना वगैरे अशी नव्हती आता परत असे आठवले आणि किंवा टिफिन घेऊन अशा पुस्तक जातात अप्राऊंड करतात परत जातात येतात त्यात अनेक अनेक महिला पण केवढ्या येतं ग्रामीण भागात पण केवढ्या अप्राऊंड करत असतात तिथेही बऱ्याच महिला घराला जाऊन येत जा करत असतील नाही असं नाही अनेक प्राध्यापिका महिला काय कुठं कुठं जाऊन परत येतात तर अशा सगळ्या त्या महिला तुम्ही फक्त रांगा वाडा इस्त्री करा एकच सगळं काम करत होत्या आणि उन्हाळ्यामध्ये हळद काय तिखट काय चिकट काय मसाले काय सगळे रेसिपीचे पदार्थ डाळी बनवत मला आठवतं बाईला काठावर डाळी असतात मनाच्या डाळीवर काय मी सगळं घरात बनवत होतो हे सगळं बनवत होतं मी काय असं सांगत आहे की ते सगळं महिलांनी पुन्हा डाळी बनवायला तुम्ही आपलं माझ्याबद्दल करून घेऊ शकता पण आता त्या महिला 2 तास 4 तास 6 तास अशी काही नोकरी करतात आणि नोकरी प्रत्येक गेलेला असतात आमचे ते कॉल करून म्हणजे ती तळाची महिला देखील 10-15 रुपये आपल्या कुटुंबाला अर्थार्जन करून देते त्या महिला आता 2 नोकऱ्या करतात एक 5-6 तासाची ऑफिसची आणि पुन्हा घरी लवकर उठून त्या रेडिओच्या गाण्याबरोबर किंवा प्रोग्रामबरोबर त्यांची कुकर लावणं शिट्ट्या करणं सगळं हे डबे भरणं नवऱ्या करतात मुलांचं परीक्षेचे म्हणजे ते शाळेचे डबे हे सगळं त्या महिला 2 नोकऱ्या करतात पूर्वी एकच नोकरी करायचं आता वाटवती का महिलांची कार्यक्षमता पुरुषांच्या तुलनेमध्ये दुप्पट झालेली आहे आता नाता परवा सगळ्यांचं मला वाटलं उद्या अगदी चांगलं खायला मिळेल तुम्हाला पण खरं सांगू महिला म्हटल्यानंतर अजूनही आमचा पुरुषांचा असा हात बदललेला आहे महिला म्हटल्यानंतर आता वैगरे बसली आहे तर तुमचंही म्हणतं ना तुझ्या आपलं काय म्हणता येईल महिलांचं त्यांना कशाला विचार करतो असा घटना असतात त्यांना कशाला विचार करतो मी एवढ्या महिलांवर कविता लिहितो ना आमची बायको म्हणते तरी त्रास परिस्थिती आहे ती एकदा स्टेजवर सांगणार नाही तरी ते भले चांगलं गोड द्यायला काय जातो शब्द द्यायला काय जाते त्या महिला म्हणजे त्या महिला आता बोलत होत्या म्हणजे पूर्वीच्या काळी बघा पृथ्वीवर बैठक बांधा लोड टाक्या आणि नुसतं घरच्या कारभार
जोडे बोलू नये म्हणजे किती माणसं आले, ही सूचकता होते, आता सूचकता नाही आहे असं नाही आहे, आता ही सूचकता आहे. बघा त्या रिक्षाच्या मागे लिहिलेलं असतं काळाचा आशीर्वाद. त्याचा अर्थ काय? काळाचा मंडळ उरला, गाला उरला. त्याचं कोण काळाचं नाव घेतलं आता असं. आता आमच्याकडून म्हणजे महिला वर्ग पुरुष मंडळी झालेली असताना पुढच्या दरम्यान येजा करत नव्हत्या. तुम्ही म्हणाले तरंजारी किंवा पुस्तक विचार होते, असं नाही. ही त्या काळाची सभ्यता होती, ही त्या काळाची सभ्यता होती. त्याच्या असं महाराष्ट्र पण वगैरे. आता मला आमच्याबरोबर तुम्ही आलं ना, माझे बायको मुली तिथंच तुम्ही राहतात आणि म्हटलं असं आहे मी तर बरं वाटतंय. आता आम्ही पण बदललो, दोन्ही मदत करतो. मी सुद्धा अवस्था मुंबईमध्ये पकड्या काढायच्या, तर आम्ही सकाळी करून जेवढं लवकर आठवली, आमची बायको काळात असते, रोटी पीठ माळावं लागते, खूप माळावं लागतं ना, घट्ट असते. आणि आपण इथे ॲडजस्ट करतो. मी टी व्ही बघत बसलो आणि म्हटलं मला 4:30ला चहा लागतो. आज म्हटलं तुम्ही तुमचं सगळ्या थांबू नका, नंतर जेव्हा तरी काय एवढं आम्ही ऍडजस्ट करतो. म्हणजे मी स्वतः करून घेईन असं कुठून बोललो नाही, पण इतकं आम्ही करतो. कारण आम्ही तिला सामंजस्य दाखवतो. पण तुम्हाला सांगतो आमची मुलगी ते पीठ मळत होती आणि त्यात पण आमची हल्ली तज्ञ महिला पण असतात. ते टी व्हीवरती कार्यक्रमात सगळे तज्ञ महिलांचे पदार्थ बनवताना दाखवतात. तर ते यावेळेला मी बघितलं की ते अंजलीचं ते पीठ असते ते जरा सजवलं आणि ती काही असं या गाड्यापासून उद्योगापासून असं फिरवायला लागली आणि ती चकली अशी बनवली. तर ती म्हणे क्रॉप वाईट चकली, क्रॉप वाईट चकली, आणि ती उलटं फिरवलं अँटी क्रॉप वाईट चकली. आता मी कुणाकडे गेलो ना की असं चकली बघतो, मी क्रॉप वाईट आहे, अँटी क्रॉप आहे. वेळ जातो. तुम्हाला सांग आयुष्याचा प्रॉब्लेम काय आपल्या, वेळ कसा घालवतो माणूस. लग्न का करतो, वेळ कसा घालवतो. एकटाच प्रकार एकटं बोर होते तुम्हाला शिकतो, खरंच करतो म्हणून लग्न करतो ना. नंतर नोकरीला का लागतो घरात. अहो घरात जर नोकरी नाही गेलो तुम्ही तर वैतागची करते लोक तुम्हाला सांगतो, बाहेर म्हणून तुम्हाला सांगतो. म्हणून लोक नोकरीला जातात. वेळ घालवायचं साधन आयुष्यात आपण शोधत असतो. तुम्ही एवढे लोक आधी जमले म्हणजे वेळ कसा घालवायचा. आता सगळा ते हावडे बिल्डर आहेत मुंबईला, तुम्ही ऐकून माहिती असेल. त्यांच्या सरकारात मी एकदा म्हटलं की हावडे बिल्डर लोकांसाठी घरं बांधली नसती, हावडे बिल्डरनी घरं बांधली नसती तर ऑफिस सुटल्यावर लोक कुठे गेले असते तुम्हाला ढकलून. आता सगळा आणि महिला सगळ्या नोकरी करतात, सगळं करतात. ऑफिसमध्ये नोकरी झाल्यावर त्या गाडीतनं बसमधनं उतरल्यावर लगेच स्टेशनापाशी प्लॅस्टिकची फोल्डेड पिशवी काढून त्याच्याकडे कांद्याची पात कमी सगळा मिरच्याचं तुम्ही देतो हे सगळं घेऊन ते मोड आलेली मटकी बिटकी सगळं घेऊन धावत येतात. ते आपला काढून डायरेक्ट किचनमध्ये जातात. महिला कामावरून आलेली पहिली महिला कुठलीही महिला हे असंच बोलावं डायरेक्ट किचनमध्ये जाते. पुरुष बघा, पुरुष ऑफिसातून आला तिथे दरवाजाच्या बाजूला रेग्युलेटर असते पंख्याचा, एकदम 4 वर्ष असते आणि ते 1-2 बटणं काढून असा पंख्याच्या खाली बसताय तो वाघ मारून आला. पाहिजे तर कागद फक्त चाललेले असतात. तुम्हाला कागद फक्त काय एवढं महत्वाचं काम केलेली नसतात दिवसभरात. भयंकर उपाय खाल्ल्या, भयंकर दौरे चॅलेंज झाल्या, आपलं काय होतं तेव्हा सोहळा होतो थंड पाणी आमची म्हणतो. माझी पत्नी ज्युनियर कॉलेजची प्रिन्सिपल 36 वर्ष नोकरी गेली गेलं, पण ती कामावर आल्यावर तिला थंड पाण्याचा एखादा ग्लास भरून द्यावा असं पाप मी कधी केलेलं नाही. त्या महिलांचा बरोबर अशी कमी करा
अशी गरम सगळं वापरायचं अन्न ब्रह्मणे उदक होईपर्यंत अन्न ब्रह्मणे उदक होईपर्यंत अखेर होता सोडून देतो कुकर मधली बाप अनावर अखेर होता सोडून देतो कुकर मधली बाप अनावर आणि शहाण्या शिटी सारखी वैस घालती शांत विसावत वैस घालती शांत विसावत बघून येतो गृहपाठाचे मुलांचं होमवर्क तीनच फक्त रिपोर्टावरी सही केलेली रिपोर्ट आली रिपोर्ट काढावा मात्र नवरोजीची सही असते बाबा त्यांचा हात करतेचा असतो त्या इंटिरियर कॉम्प्लेक्स असतो त्याच्या बापाची सही काढतो सही केलेली रिपोर्ट आली विसरू नको पण पैसेही सवी काढून काही जातो कधी मोठे अनंत असू दे तुझी लोकही देव करो आणि दिये वाढव देव करो आणि दिये वाढव हर महिन्याच्या पासबुकातून प्रिंट होऊन लवंडमा पूर्वी एकाच माप म्हणून द्यायची आता दर महिन्याला सॅलरी प्रिंटिंग होते हर महिन्याच्या पासबुकातून प्रिंट होऊन लवंडमा तू घरांना पिलं तरी तूच उगवती सगळ्यांचे डेबिट करून द्यायला प्रभाव लागतो तूच मिळवती तिच्याच पगारात बंदी येते नटू येते जायचं तिच्याच पगारात हप्ता कापून टाकतो तूच मिळवती काय तुझ्या बापाने झाले तू तर पत्र माफी करून जा काय तुझ्या बापाने तू तर 50 वर्षापूर्वी आता इथे एक काय तुम्ही महिला बघला एका आल्या मंडळानं कार्यक्रम ठेवला छोट्या माणूस ठेवल्या म्हणून तुम्ही आल्या असं नाही त्याच्यामध्ये 100-200 वर्ष केलेली आहे कोणाचं तरी जिवंतपणी त्याच्या काढली आहे कोणाचं तरी अंगावर शेड टाकले महाराष्ट्रात दगड टाकले म्हणून या महिला पुरुषांच्या बरोबरीनं आता रात्री 8 वाजता येऊन जमले असते नाही तर ते पण खरोखर मी एवढी मोठी तुम्हाला सांगतो की 50-60 वर्षापूर्वी तालुक्याच्या गावाला 100 महिलांमध्ये 2 महिलांच्या बाहेरचा आपला असायचा एक हॉस्पिटलमधील नर्स मोठी शिक्षिका बाकी 98 महिलांच्या बाहेरचा आपलाच नसायचा आणि देवदर्शनाला संध्याकाळी बाहेर पडायच्या ते चप्पा घालायची पद्धत असतो देवाला जाता अन्नाने बाहेर पडायचं त्या महिला गेल्या म्हणजे राजीव गांधी आणि सावित्री प्रभा यांच्या काळात 90च्या दशकामध्ये मी काय करतो 80च्या दशकात मी अकाउंट उघडले तर महिला हाऊस वाईफ HW सेविंग बँकवरती गृहिणी आणि एक महिला नऊ घ्यायची एक महिला नोकरी घ्यायची 90च्या दशकानंतर आता 10 महिलांचे अकाउंट उघडले तर 9 महिला सर्व्हिस किंवा बिझनेस घेतात आणि फक्त एक महिला HW म्हणजे गृहिणी एवढा फरक आणि त्या पूर्वीच्या काळी महिला नोकरी करत नव्हत्या आम्ही लग्नाच्या बैठकीमध्ये बैठक असायची तेव्हा 50-60च्या दशकामध्ये या गावांच्या असो किती पातळीला पोस्ट निर्माण आमची 300 माणसं त्यांना वाटेत जाताना करायला पावभाजी थोडी भाजी वगैरे करतो द्यायचं रवा थोडी कलमाचं की 2 देशाचा करार असेल ना करारापेक्षा भयंकर करार असायचे ते काय म्हणून घेतलेलं असेल तर तेव्हा सरकारकडे सोनं वगैरे काहीतरी मुलाला आमटी सोन्याची त्यानंतर ब्रेसलेट वगैरे सरकारपर्यंत काहीतरी द्यायचं वगैरे मुलीच्या अंगावर आणखी वेगळं नवऱ्या बाबाला ते चेन असून या परत शर्टच्या बाहेर काढून असं सगळ्यांना दिसली पाहिजे की नवीन ट्रेन वगैरे पाहतो ते सगळं घेताना बरं वाटतं पण 4-5 वर्षांनी जेव्हा चहा टाकतं आता टेबलावर ठेवते ना तेव्हा आपली गाडीच नाही माझ्या बापाकडे 5 तोळे वगैरे काढून दाखवता घेताना खूप बरं वाटतं पण तुम्हाला सांगतो रोज बरं झाली आणि मला 5 वर्ष झाली हे सगळं अपमान सहन करावा लागतं कारण तुम्ही काय कुठं जाणार कुठं तुम्ही 2 वर्ष झालं कुठं जाऊ नाही शकत काय राहिलं तुमची मार्केटमध्ये कोण कुठं नाही विचारलं तुम्हाला सांगतो डिप्रिसिएशन झालं म्हणतात तसं त्यामुळे सगळा अपमान सहन करावा लागतो पण कमी असलं म्हणून किती अपमान सहन करायचं काही स्वाभिमान आहे की नाही मी ते ऐकलं ते सगळं काढलं चेन बिन सगळं
पाहिल्या तर खर्चाचा विचार केला त्या काळात 1100 रुपये दहा घ्या बरोबर आहे की नाही. आता काय भाव झाला त्याची घर वीजवाला दादा मला किती लाख रुपयाचा फटका बसला असता म्हणजे अपमान झाला तर काय शरीराला डोकं पडत नाही. तुम्हाला कोणी लाडू दिला तिळगुळ दिला आदराचा दिला तरी गोडच लागते असा दिला कुत्रा मांजराला टाकताय कसं दिलं तुकडा टाकताय कसं दिलं तरी गोडच लागतो. मी विज्ञानवादी माणूस आहे आपल्याला काही डोकं पडत नाही अपमान झाला मला ऐकून घेऊया उद्या पाहून करत आलो माझं 4-5 लाखाचं नुकसान आता तरुण मला तरुणांना दर महा पगारपट्टी होऊन जाणाऱ्या मुलीला पहिली पसंती दिली जाते. हा 100 वर्षाचा हा फरक आहे मला वाटतो ते थोडंसं त्या सगळ्या याच्यातून थोडंसं बाहेर येते आपण आणि आता वेगळ्या वेगळ्या छान तुम्ही ऐकता मला खूप आनंद येतो सगळ्यांना ऐकू येते हो म्हणजे कुठंतरी औरंगाबाद तो मी म्हणणं ते ऐकू येतं ते मागच्या 18 महिने नाही तिथे कुठे येऊन स्पेशल बसले लगेच जाऊ पेशंट लावले की काय काय कुठे अनुभव काय काही सांगता येत नाही. दोन्ही कसं आपली मुळाचं पण ती मुळाचं मला आठवतात की तेव्हा कशी होती आणि आता कसं आहे त्याचे जोडीच करतात तेव्हा तेव्हा कमळाचं कलर घेऊन यायचं थोडी का वाटा कमळाचं कलर घेऊन यायचा आणि खरं अगदी खरं वाटत राहायचं खरं अगदी खरं वाटत राहायचं. आता तुम्ही सूर्याकडे बोलत असाल बघा सूर्य तरी आपल्याला शंका की हवायचा खरायचा खोटा कशावरही विश्वास पडत नाही खरं अगदी खरं वाटत राहायचं. थोडी थोडी नाटक प्यायचा डोळासारखा थोडी नाटक प्यायचा डोळासारखा आणि परत ये म्हणत पारंपरीवर जुलत राहावंसं वाटायचं. दव पसरून जायचा दव पाठीवर दव पसरून जायचा दव पाठीवर दरची तर गंमतच वाटायची आणि फल असायचा भावला वेळ फल असायचा भावला वेळ लवकर येत नाहीचा तरी त्या वेलांटीतून आणि भरवाट पावलांनी हळू यायचा हलत गेलं हल यायचा हलत गेलं माती बाजूला चालली की केशर पिवळ्या मुळाक्षरांच्या रेषा हलत राहायच्या तेव्हा आता भर पुढे भरकटत गेला भलत्या दिशी भर पुढे भरकटत गेला भलत्या दिशेने अला आत ये बस म्हणावं असं वाटायचं. सकाळी टाकून येतात सकाळीच पाहतो त्याला अला आत ये बस म्हणावं असं वाटत नाही व बडबडत राहतो वाघ बका कोंबर तो कुठं आल्या आणि एवढं सुरात झालं तर कुठं देवाला काम करतो तो भाज्या तो करायला पाठ तिकडे पासपोर्ट घेऊन तिथे बँगलोरला गेले ते विजय मल्ल्या पुढे ते सगळे तो IPL वाला मोदी वगैरे ते सगळे नंतर कळाले कवी कसा बघा मला 20 वर्ष आधी चुकलोय कवी द्रष्टा असतो त्याला लांबचं दिसतं कवी खड्ड्यात का पडला लांबचं बरोबर हो पडाला पार सीमेवरून पासपोर्ट घेऊन घरपटच गेलं पक्के गेले घरची गटांनी मला पडला मार दुष्काळ फळला घनेचा धसकाच घेतला उचला आता उशीर होईल तुला बसू नका उद्याच्याला बाहेर म्हणाला आणि सारी जोराक्षरे 12 कडी बोलत असतील सारी जोराक्षरे 12 कडी बोलत.
आता एक तुम्ही छान ऐकणार तर कविता लिहिणं हे किती सोपं आहे. पाडगावकर, गणपतीकर, नारायण सुर्वे किंवा सयासभा त्यांच्यासारखं लिहिणं फार वाटतं. आपल्याला काय वाटतं त्यांच्या कविता वाचून आपल्या बापजन्म असं काही श्रावणाचं असं आपल्याला बापजन्मी नाही. माझी कविता ऐकल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. एक चक्रपालाची वही जाताना याची आपण उद्यापासून कविता लिहू शकतो. आपला कॉन्फिडन्स देणारा माणूस आहे. कविता लिहिणं का आवडतं मला. माझ्या कविता ऐकून मी फक्त तुम्हाला ऐकू लागून म्हणून मला वर बसतो. त्याचं तुमच्याच लेवलचा मी आहे. तर कविता ही किती सोपी गोष्ट आहे हे या कवितेत टाकून दिलेली. बघा, विषमतेवर काय मार्ग मिळेल आहे. आता मी काही मार्ग नुसता बुद्धिमान माणूस नाही. मी गावठांमध्ये राहतो. चेंबूर गावठांमध्ये साधा माणूस. पण आपल्या देहातच किती विषमता आहे त्याच्यावर मी लिहिले. आणि कविता लिहायला कुठं महाबळेश्वरला जा, कुलमनालीला जा, ते बालगावला जा. काय होतं काय सांगता येत नाही. बरं हॉस्पिटलात नुसतं पडलं तरी इकडे घेताना पण ते सगळा राहावं लागतं. त्याशिवाय प्रवेशित मिळत नाही. कविता ही घरात बसून लिहिता आली. घरात तुम्हाला दुखं पाहिजे नुसती शेण्या त्यापेक्षा त्याच्यावर दूध टाका निर्भर दुखत आहे. हे कोणी सांगणार नाही कवी तुम्हाला सांगतो घरात. बरं तर हे सगळं घरामध्येच बसून कविता लिहिता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि फक्त नायगावकरांनी सांगितलेली आहे. बघा उजव्याने एक एक घास हळूच करून टाकायचा आणि डाव्याने मात्र उजव्याने एक एक घास हळूच करून टाकायचा. डाव्याने सगळं पसायचं. डाव्याने मात्र सगळं पसायचं. पानांचं संपत आलं म्हणताना गावा आलं बाकीला गाव करून वाढायला. म्हणजे हा देखील उजव्याचा गाव कोणता वाढून झालं की गाव देता. कोरड्याने झाकीवर पारा तरीही गावा अभिमानाने फुलायचा. विधान पाण्याचं भांड भरण्याचा मान तरी आपला. पाण्याचं भांड भरण्याचा मान तरी आपला. पण विचारायला लक्षातच यायचं नाही. साधी चार शीत हाताची शीत आपल्या हाती लागत नाही. साधी चार शीत हाती लागत नाही. उजव्याचे होते नव्हते तोच हा दुकाना गावा आलो पाण्याचा बांधावर. म्हणजे तुळाई आणि भरायचा भरभरून तुळाई आणि भरायचा भरभरून आम्ही हातावर भविष्यात द्यायला आमचा भरून गावात तयारी. आणि उजवा पोटावर हात फिरवी ढेकर देणार. वाढदिवसाला पार्टीला गेलं तरी बुके मात्र डाव्याकडे बुके मात्र डाव्याकडे. आणि उजवा एकटी उंचावून हॅलो हात शेकाण करणार. हॅलो हात शेकाण करणार. जन्मभर आपण भोजाचे धरू म्हणत गावात कडपडायचा. गावात कडपडायचा आपण सगळं टेरी जायला. आणि उजवा मात्र क्रेडिट घेऊन जाणार. उजवा मात्र क्रेडिट घेऊन जाणार. रस्त्यावर बरेच दिमागात पाणी लावतात डाव्या बाजून निघाला. आणि नंतर मात्र वाममार्गाने गेला म्हणत राहतात. नंतर मात्र वाममार्गाने गेला म्हणत राहतात. किती करा आपण विशिष्ट देवळाचा पुजारी तो देखील आता उजवी झाला म्हणतो. मराठी प्रदर्शनाला काय करतो खरंच करतो. मराठी भाषा आता आपण ॲलर्जी शब्द वावलं हा काही छान शब्द आहे. एखाद्या गोष्टीला वावलं त्याचं वावलं आहे. गाडीचं त्याचं वावलं आहे. पण तुमचं काय नाही ॲलर्जी म्हणून बरोबर मानलं जातो. देवळाचा पुजारी देखील आता उजवी घाला म्हणतात. रस्त्यावरचा ज्योतिषी तो देखील गावा देखावून उजवा पुढे घालतो. वाटायचं पेटून गावायचा निदान हृदय करायला आपल्या बाजूला. निदान हृदय करायला. एक ना एक दिवस हळून धरल्या सुंदर अर्थाला. एक ना एक दिवस हळून धरल्या सुंदर अर्थाला. पण त्याला भक्ती वाटायची. करायला जातोय आणि व्हायचं होतं न
मांडीतून तिथून गावी निघून गेले. निमित्त व्हायचं संपाचं आणि हजेरी व्हायची कार्यक्रमाची. तर हे असं डाव्याच्या मनात कोणीतरी घडून गेलं, काहीतरी दिनसलंय, हे कळायला उद्याला काय वेळ असं. तशी तो उभी करत होतच म्हणाला, अरे हे असं युगाने चालत आलंय, तू पाठी हाती धरायची आणि अक्षर गिरवायची, तू पुस्तक हाती धरायचं, वाचता वाचता आम्ही पाण्यावर उतरत राहायचं, तू शटल चेंडू हाती धरायचा, आम्ही रॅकेटच्या घोड्यावर नाव घालायचा. हा गेला असाच चालत आलाय, असाच चालत राहणार. तुझा डब्याला म्हणाला, निदान नमस्कार करताना, टाळ्या वाजवताना आम्ही तुला बरोबर देतो. नावाची कविता म्हणजे वेगवेगळ्या देश झाला असं वाटतं मला. काय असं कवितेचं वातावरण